थांब, पुढे जाऊन पस्तावशील, कारण आजचा मौल्यवान आशीर्वाद तू गमावशील. तुझी भीतीच तुझ्या सर्वात शत्रूची मोठी ताकद आहे, पण आज ती ताकद संपणार आहे. जोपर्यंत तू घाबरतोस तोपर्यंत शत्रू जिंकतो. आज भीतीवर विजय मिळवण्याची वेळ जवळ आली आहे. तुझ्या शांततेला लोक कमजोरी समजत आहे, पण वादळ येण्याआधी समुद्रही शांत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, भीती सोड. तुझ्या पाठीशी माझी शक्ती उभी आहे. शत्रू तुला हरवू शकत नाही, म्हणून तो तुला घाबरवतो. एक दिवस असा येईल जेव्हा तुझे शत्रू तुझं नाव ऐकूनच शांत होतील. जिथे आत्मविश्वास जागा होतो तिथे शत्रूंचा अंत सुरू होतो. भीतीच्या पलीकडेच तुझं खरं भाग्य उभं आहे बाळा. फक्त एक पाऊल पुढे टाक. तुझं मन तोडण्यासाठी शत्रूंनी खूप प्रयत्न केले, पण देवानं तुला आतून मजबूत बनवलं आहे. लक्षात ठेव बाळा, सिंहाला हरवणं कठीण नाही, पण सिंह जागा झाला तर जंगल थरथरतं. म्हणून बाळा, आजपर्यंत तू सहन केलंस, आता वेळ आहे स्वतःला ओळखण्याची. तुझ्या डोळ्यातली भीती नाहीशी झाली की शत्रूंच्या चेहऱ्यावर भीती दिसणार आहे. विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी आतून तुटली आहे, जी सतत भीतीत जगत आहे आणि ज्याला वाटतं की शत्रू खूप शक्तिशाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शत्रू नेहमी ताकदीने जिंकत नाही. तो जिंकतो तुझ्या मनात भीती निर्माण करून. होय बाळा, जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास मरतो आणि आत्मविश्वास हरला की माणूस जिवंत असूनही हरलेला असतो. आज मी तुला एक सत्य सांगणार आहे बाळा. तू जितकं स्वतःला कमजोर समजशील तितकं तू कमजोर नाहीस. देवाने प्रत्येकामध्ये एक खास शक्ती दिलेली आहे. ती शक्ती तू ओळख आणि तिला जागृत कर. माझ्या बाळा, फरक फक्त एवढाच आहे, काही लोक ती शक्ती ओळखतात आणि काही लोक भीतीत आयुष्य घालवतात. तुमच्या आयुष्यातही असे लोक असतील जे सतत तुम्हाला कमी लेखतात, तुमच्या अपयशावर हसतात आणि तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत आहे, जर तुम्ही स्वतःची ताकद ओळखली तर त्याची किंमत संपेल. सिंह जंगलाचा राजा का असतो माहीत आहे का? कारण त्याच्याकडे सर्वात मोठी ताकद नसते, तर त्याच्याकडे सर्वात मोठा आत्मविश्वास असतो. माझ्या बाळा, भीती माणसाला आतून खाऊन टाकते. ती स्वप्न मारते, निर्णय कमकुवत करते आणि माणसाला स्वतःपासून दूर करते. पण आज तुला एक निर्णय घ्यायचा आहे. आता भीतीत जगायचं नाही. आता स्वतःला कमजोरसुद्धा समजायचं नाही. आता शत्रूंना मनावर राज्य करू द्यायचं नाही. डोळे बंद करायचं आणि स्वतःला विचारायचं की मी एवढा का घाबरत आहे. ज्याचं नशीब मोठं त्याच्या आयुष्यात अडथळेही मोठेच असतात. कदाचित देव तुम्हाला मोठ्या विजयासाठी तयार करत असेल. लक्षात ठेव बाळा, रात्र जितकी काळी असते तितकी सकाळ सुंदर असते. आज तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते कायम राहणार नाही. तू पुन्हा उभा राहशील, पुन्हा हसशील आणि पुन्हा जिंकशील सुद्धा. आणि त्या दिवशी जे लोक तुला कमजोर समजत होते तेच लोक तुझ्या यशाकडे तुझ्याकडे पाहत राहतील. भीतीवर विजय मिळवण्यासाठी एक गोष्ट कर. दररोज स्वतःला सांग, मी कमजोर नाही, देव माझ्या सोबत आहे. कोणीच माझं नुकसान करू शकत नाही, माझा विजय निश्चित आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, ते तुझ्या आत्म्याला जागं करणारे मंत्र आहेत. माझ्या लेकरा, जीवनात आयुष्यात 2 प्रकारची लोक असतात. पहिले जे परिस्थिती पाहून घाबरतात आणि दुसरे जे परिस्थिती बदलून टाकतात. आणि मला माहीत आहे तू दुसऱ्या प्रकारातला आहेस बाळा. तू खूप सहन केला आहेस, खूप वेळा रडला आहेस, खूप वेळा स्वतःला एकटं पाडलं आहेस. पण आता वेळ बदलत आहे. कारण जेव्हा माणूस भीती सोडतो
तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार सुरू होतो. तुझ्या शत्रूंना वाटत आहे की तू संपलास. माझ्या बाळा, राखेतून उठणारा फिनिक्स सर्वात शक्तिशाली असतो. आजपासून एक वचन स्वतःला दे. कोणाच्याही शब्दांनी तुटायचं नाही. कोणाच्याही धमकीला घाबरायचं नाही. स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास सोडायचा नाही. कारण तुझ्या आत जी शक्ती आहे ती कोणत्याही शत्रूपेक्षा मोठी नाही. होय माझ्या लेकरा, भीती संपली की विजय सुरू होतो. आता मला तुझ्या विजयाची सुरुवात आजपासून करायची आहे. जर तुलाही विजय प्राप्त करायचं असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझा विजय आता फक्त वेळेचा प्रश्न आहे. ज्या लोकांनी तुला हरलेलं समजलं त्यांच्यासमोरच तुझा विजय होणार आहे. संघर्ष जितका मोठा, विजय तितकाच भव्य असतो. देव उशीर करतो पण विजय नक्कीच देतो. होय माझ्या लेकरा, तुझं नशीब आता पराभव नाही, विजय लिहिणार आहे. तुझ्या शत्रूंनी तुला अडकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण देवाने जिंकायचा मार्ग तयार केला. तू स्वतःवर विश्वास ठेवतोस म्हणून यश तुझ्या पायाशी येत आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता आनंदाच्या अश्रूत बदलणार आहेत. कारण तुझी आजची मेहनत उद्याचा विजय बनणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला तुझ्यावर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेवावाच लागेल. आजचा हा आशीर्वाद त्या प्रत्येकासाठी ज्याने आयुष्यात खूप पराभव पाहिले, खूप वेळा अपमान सहन केला आणि तरीही हार मानली नाही. कारण बाळा, ज्याच्या आयुष्यात मोठा संघर्ष त्याच्यासाठी मी मोठा विजय लिहित असतो. कदाचित परिस्थिती तुझ्या विरोधात असेल, लोक तुझ्यावर हसतील, तुझ्या स्वप्नांना वेडं समजतील. पण बाळा, इतिहास साक्षी आहे. जग सुरुवातीला प्रत्येक विजेत्याला वेडच म्हणते. विजय अचानक मिळत नाही बाळा. त्यामागे असते जागलेल्या रात्री, अश्रू, त्याग आणि स्वतःशी केलेली लढाई. तू आज जिथे आहेस ते तुझं अंतिम ठिकाण नाही. देव अजून तुझी गोष्ट पूर्ण लिहित आहे. कधीकधी आयुष्य तुला तोडतं कारण तुला अधिक मजबूत बनवायचं आहे. लक्षात ठेव बाळा, तलवार तयार होण्याआधी लोखंडाला आग सहन करावी लागते. आज तू जे दुःख सहन करत आहेस तेच उद्या तुझी ताकद बनणार आहे. होय बाळा, तुझे शत्रू कदाचित आनंदी असतील. त्यांना वाटत असेल की तू हरलास, पण त्यांना माहीत नाही की शांत बसलेला वाघही योग्य वेळ आल्यावरच शिकार करत असतो. आणि तुझीही वेळ येणार आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा लोक तुझ्या यशाकडे पाहून थक्क होतील. जिंकण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. जर तुम्ही स्वतःलाच कमजोर समजलात तर जग तुम्हाला कधीच मजबूत समजणार नाही. होय माझ्या लेकरा, दररोज सकाळी उठ आणि स्वतःला सांग, मी जिंकण्यासाठी जन्मलो आहे. माझा विजय निश्चित आहे. देव माझ्या सोबत आहे आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. असं तू रोज स्वतःला म्हणायचं. आणि बघ, हे शब्द साधे नाहीत. हे तुझ्या आत्मविश्वासाला जागं करणारे मंत्र आहेत. अपयश म्हणजे शेवट नाही बाळा. तो फक्त यशाकडे जाणारा एक कठीण रस्ता आहे. होय माझ्या लेकरा, बी जेव्हा जमिनीत पुरलं जातं तेव्हा पाहणाऱ्याला वाटतं ते संपलं. पण काही दिवसांनी तेच बीज मोठं झाड बनून उभं राहतं. आज तुझ्यासोबतही तसंच होत आहे. तू सध्या संघर्षात आहेस, पण हा संघर्षच तुला मोठं बनवणार आहे. लक्षात ठेव बाळा, देव प्रत्येकाला संधी देतो. फरक फक्त एवढाच, काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक विश्वासामुळे पुढे जातात. तू कोण आहेस, हार मानणारा की विजय मिळवणारा? मला माहीत आहे, तू विजयासाठीच जन्माला आला आहेस. तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्यावर हसणारे लोकही टाळ्या वाजवतील. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझं उदाहरण देतील.
कारण खरा आवाज करून येत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलून टाकतो, तोच खरा विजय असतो. बाळा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नकोस. कारण देवाने आज ती तुझ्यात ताकद दिली आहे. ती कोणत्याही अडथळ्यापेक्षा मोठी आहे. तुझा विजय जवळ आहे. थोडा संयम ठेव, थोडा विश्वास ठेव आणि चालत राहा. बाळा, जे लोक आज तुझं अपयश पाहत आहेत तेच उद्या तुझ्या विजयाच्या कथा ऐकतील. कारण तुझा संघर्ष वाया जाणार नाही. तुझे अश्रू हे वाया जाणार नाहीत. देव उशीर करतो पण विजय नक्कीच देत असतो. जर देवावर विश्वास असेल तर राजाधिराज, योगीराज, स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा अपमान करणाऱ्यांचा गर्व आता चुराडा होत आहे. न्यायाची वेळ जवळ आली आहे. होय, तुझं नशीब पलटून तुझ्या शत्रूंची रात्र काळोखी होणार आहे. ज्यांनी तुझ्यावर हसण्याची चूक केली तेच आता तुझ्या यशाकडे पाहत राहतील. तुझ्या सहनशीलतेची परीक्षा संपली. आता विजयाची सुरुवात आहे. शत्रूंना वाटलं तू संपलास, पण देवाने तुझ्यासाठी नवीन मार्ग मोकळे केले. होय माझ्या लेकरा, बघ, ज्यांनी तुला खाली खेचलं तेच आता तुझ्या पायाशी लोळण घेतील. तुझं यश इतकं मोठं होईल की शत्रूंना डोळे खाली करावे लागतील. माझ्या बाळा, तू आयुष्यात खूप सहन केलं आहेस. तू शांत आहेस पण कमजोर नाही. तू फक्त योग्य वेळेची वाट पाहतोस. बाळा, तुझा प्रत्येक अश्रू, वेदना, अपमान, दुःख देवाने पाहिले आहेत. सगळ्याचा हिशोब वर बसलेला देव ठेवत असतो. कधीकधी देव तुला शांत ठेवतो कारण तो तुझ्यासाठी मोठा विजय तयार करत आहे. तुझ्या आयुष्यातील हा संघर्ष कायमचा नाही, तर ही एक परीक्षा आहे. ज्यांची परीक्षा कठीण त्यांचं भविष्य मोठं. आज जे लोक तुला कमी लेखतात उद्या तेच तुझ्या नावाने ओळखले जातील. कारण वेळ बदलायला वेळ लागतो, पण वेळ बदलली की आयुष्य बदलून जातं. लोकांचे टोमणे, विश्वासघात, अपमान हे खूप सहन केलंस तू, पण आता बस. आता माझ्या भक्ताच्या विजयाची वेळ आली आहे आणि तो विजय जर तुला घ्यायचा असेल तर मी विजयी होणार असं टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर. माझ्या बाळा, तुला थांबवण्याचा प्रयत्न करून तुझा शत्रू स्वतःचं भविष्य खराब करून घेत आहे. कारण जेव्हा देव एखाद्याच्या पाठीशी उभा असतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला हरवू शकत नाही. माझ्या बाळा, सिंह गर्जला की संपूर्ण जंगल थरथरतं. तूही आज शांत आहेस, पण तुझ्या आयुष्यातील गर्जना जवळ आली आहे. एक दिवस असा येईल जे लोक तुझ्यावर हसले तेच लोक तुझ्यासमोर झुकतील. ज्यांनी तुला त्रास दिला तेच तुझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील. कारण यश हेच सर्वात मोठं उत्तर आहे. राग करून नाही, वाद घालून नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनव की लोकांनी तुझ्यासमोर मान खाली घालावी. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. बाळा, खरी जिंकणारी व्यक्ती ती जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानत नाही. म्हणून आजपासून स्वतःला कमजोर समजणं बंद कर. जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिही, मी देवाचा माणूस आहे, माझा विजय निश्चित आहे, माझं नशीब बदलत आहे, कोणीही मला खाली खेचू शकत नाही. हे शब्द नुसते शब्द नाहीत बाळा, तर हे शब्द तुझं आयुष्य बदलतील. एक दिवस असा येणार जेव्हा तुझ्या यशामुळे तुझे शत्रू शांत होतील. तेच लोक जे आज गर्वाने चालत आहेत उद्या तुमच्यासमोर नम्रतेने उभे राहतील. कारण काळ सर्वांना उत्तर देतो. तुमचं काम फक्त एकच, स्वतःवर, देवावर विश्वास आणि श्रद्धा
पुढे चालत राहणं. तुमच्या संयमाची किंमत देव नक्कीच देणार आहे. आणि ज्या दिवशी तुमचा विजय होईल त्या दिवशी शत्रूंना तुमच्या पायाशी लोळण घ्यावी लागणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी हारलेलं मन, निराश झालेलं मन हे जागृत होतं आणि जगण्याची उमेद त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि याचं श्रेय कळत न कळत तुम्हालासुद्धा मिळतं. कारण भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला जास्त पटीने मिळतो. तुम्ही दुःख द्याल तर दुःखच मिळेल, सुख द्याल तर सुखच मिळेल. तर ह्या सुखाचे वाटेकरी तुम्ही बना आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या सर्व शत्रूंचा नायनाट होऊन जाओ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.